कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए वा वा वा, पेढे वगैरे एकदम कसलं सेलिब्रेशन चाललंय, काय विषय काय? अरे आधी पेढा तरी घे। अगं पण विषय तर करू दे आधी। नाही, आधी पेढा तर खा, मग सगळं सांगतो तुला। सिद्धू, सगळं काही फायनल झालंय। पप्पांची सीट कन्फर्म झाली, आता इलेक्शन आपण जिंकणार। अच्छा, म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन आलात तर? नुसतं जाऊनच नाही, बसून बोलून सगळं ठरवून आलोय। पप्पा तुम्ही का गेलात तिकडे? मी सांगितलं होतं ना नका जाऊ म्हणून। आता आपल्या बाजूने जे होते त्यांना काय तोंड दाखवायचंय आपण? हे बघा पप्पा, तुम्हाला आमदार झालेलं मला सुद्धा बघायचंय, पण हे असं सगळं करून नाही हो। हे बघ सिद्धू, गुणाजी सेंट्रल मध्ये उभा राहतोय आणि तो त्याच्या पार्टीच्या लोकांशी बोलणार आहे। तो म्हणाला माझ्या विरोधात कोणीही उभा राहणार नाही, अशी त्याने 100% खात्री दिली आहे। अहो, विरोधातच कोणी नसेल तर कसलं आलंय जिंकणं? हे बघ सिद्धू, आपल्याला जिंकण्याशी मतलब आहे, मग ते कसे का असेना। गुणाजी वरून सपोर्ट करतोय आपल्याला, तर प्रत्येक वेळी आपणच जिंकणार। मला हे सगळं पटलेलं नाही। हे बघ सिद्धू, अरे राजकारणात सगळं असंच असतं, कधी ना कधीतरी तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात आणि नाहीतर एक दिवस आपल्या हातून सगळंच निघून जाईल। काय वाटेल ते करा तुम्ही। अरे सिद्धू, अरे एवढा का गुणाजीच्या विरोधात आहे हा? काय कळतच नाही। आता हळूहळू सिद्धू आणि घरच्यांचं नातं फाटायला सुरुवात होणार, कारण ही नाराजी तू मनात जपून ठेवणार याची मला खात्री आहे। कॉलेजच्या ग्रुपवर बऱ्याच दिवसांनी काय विनोदला मारहाण कसं पॉसिबल आहे? काय रे, काय झालं? काय नाही, सांग ना, काय काय एवढं टेन्शननी का बघतोयस? अगं त्या दिवशी तुझी साडी घ्यायला ज्या मित्राच्या शॉप मध्ये गेलो होतो ना, हा? तुला मारले यार कोणीतरी। काय? हो, पण आपण गेलो तेव्हा तर तो नॉर्मल वाटला, मग नंतर त्याने कुठेतरी जाऊन मारामारी केली असेल का? कॅन यू प्लीज शट अप? तो काय गुंड वाटला का तुला? चांगला मुलगा आहे यार तो, त्यामुळेच कळत नाही की त्याला का कोणी मारलंस। मला जर सापडला ना तो, सोडणार नाही त्या हरामखोराला। विश्वा, काम डाऊन, असं रागाच्या भरात काहीतरी उगाच चुकीचं वागशील। हो, आधी तर त्याला भेटायला जाणार आहे, म्हणजे कॉलेजमधले सगळेच मित्र भेटायला जाणार। आलो। उद्या जसा हा मित्राला भेटायला जाईल तशी ती पण तर येईल। मी याच्या बरोबर गेले तर विश्वाच्या डोक्यात कोण मुलगी आहे हे मला बघायला मिळेल। सगळ्यांना दे। होय, चला चला, तोंड गोड करा। हे घे। कमी दे साखर, आधीच साखर महाग आहे। काय तुम्ही पण ना, काय पण काय बातमी काय? सांगते ना, पण आपण ना जान्हवीला व्हिडिओ कॉल करूया, म्हणजे एकत्र सगळ्यांना सांगता येईल। करा ना मग तुम्ही। लावतो संतोष, बेल वाजते, तू जरा असं धरकीच सगळे दिसतील। इथे इथे सासूबाई, व्यंकी ये व्यंकी। हे दिसतंय सर? जयंत, हे पिऊन घे।
जयंत अरे माझ्या घरून व्हिडिओ कॉल येतोय, तू पण ये ना. हाय, कसे आहात सगळे? हाय जानू कशी आहेस? जयंत कसा आहेस रे? नमस्कार बाबा, मी बरं आहे. हो, काय मग आज काय स्पेशल? सगळे असे एकत्र का जमलायत? सांगते मी सगळ्यांनाच सांगते. आनंदींना शाळेत ऍडमिशन मिळाली आहे आणि ती सुद्धा फ्री. दादा काय झालं रे? अगं हो, मोफत दाखला मिळालाय. म्हणजे शाळेचा ड्रेस, वह्या, पुस्तकं सगळं सगळं शाळाच बघणार आहे. हो. ताई, अगं कसली भारी न्यूज दिलीयस तू. कॉंग्रॅच्युलेशन भावना ताई. थँक्यू. चला आपली आनंदी आता शाळेत जाणार तर. जाणार म्हणजे नक्की जाणार. हो ना. ए ताई, आनंदी कुठे आहे? मला तिला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचंय. दे ना तिला. अगं आज दिवसभर शाळेच्या ऍडमिशन साठी आम्ही उन्हात फिरत होतो ना, त्यामुळे दमून झोपल्या त्या. काय ग. ए पण माझं बोलणं करून देशील हा तिच्याशी? हो. मला बोलायचंय तिच्यासोबत. थँक्यू दादा, कसा आहेस तू? आणि तुझं काम कसं चाललंय? सिंचना वहिनी, हरीश दादा कुठे आहे? जानू अगं तर दुकानात आहे, येईलच इतक्यात. बरं त्याला सांग या बहिणीला कधीतरी जनरली फोन कर म्हणावं. हो ग, सांगेन. बरं, आपण खूप वेळ घेतला त्यांचा. ठेवा तो फोन. हो ठीक आहे. आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन. ताई, आता आनंदीची जास्त काळजी करू नकोस हा. तिचं सगळं काही छानच होणार आहे बघ. हो जानू. जानू काळजी घे ग. हो, तुम्ही सुद्धा आपापली नीट काळजी घ्या. ठेवते आता. फोन करत जा अधून मधून. बाय बाय. पी हे, पिऊन घे. आजचा दिवस घाई गडबडीचा गेला, पण ज्या दिवसाचा शेवट गोड, सगळं गोड. बघा ना, जिथे हवं होतं तिथेच आपल्या आनंदीचा दाखला झाला. आता तिच्या शाळेचं सगळं मार्गी लागेल. लक्ष्मी, लहान मूल पदरी घेणं ही किती मोठी जबाबदारी असते ना ग. हो ना. अहो, मुलांचं काय, किती मोठी झाली तरी आपल्यासाठी जबाबदाऱ्या काही संपत नाहीत. आता बघा ना, भावनाचं लग्न व्हायचंय, व्यंकीचं लग्न व्हायचंय, आपलं घर आपल्याला बांधायचंय. पण मला माहिती, आपण दोघं मिळून सगळी स्वप्न पूर्ण करू. काही दिवसांपर्यंत तू आणि मी एकसारखाच विचार करायचो लक्ष्मी. नोकरी हातची केली आणि बघ काय झालं. तू अजूनही स्वप्नांचा विचार करतेस आणि मी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.